पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय ऋषभ काठे. समोर आहे केतन पाटील. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता. छोट्या बॅकलिपनं फक्त पुश केलाय. शॉर्ट कव्हर्समध्ये ढकलून दिला बॉल आणि विथ स्ट्रोक धाव ठोकली होती. पहिल्याच बॉलवर सिंगल. अच्छी गेंद और अच्छा पुश. संयम दाखवलाय केतन पाटीलनं पहिल्या बॉलवर. खरं तर आक्रमकता ही त्याची ओळख आहे. पुढचा बॉल खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय प्रशांत पाटील. प्रशांतकडे देखील आपण पाहायला गेलो तर भरपूर स्ट्रोक्स आहेत. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची कला त्याला अवगत आहे. छोट्या चणीचा खेळाडू आहे, मात्र निश्चितच बऱ्याचदा आपण पाहिलं की त्याने क्लासिक बॅटिंग देखील केलेली आहे आणि चांगल्या इनिंग्स खेळल्यात. यावेळेस स्लॉक केलाय ऑन साईडला. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. अक्षय पाटील त्या ठिकाणी एकच धाव घेण्याची संधी मिळेल. बढ़िया स्लॉक खेला था घुटनों के बल, लेकिन बेस्ट फील्डर अक्षय पाटिल डीप में थे. आप मुकाबला देख रहे हैं साइंस स्पोर्ट खारबाव महेंद्र पाटिल फेम टीम और वडू नवगर स्पोर्ट्स के बीच में. प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी इलेक्ट्रिफाईंग ॲटमॉस्फिअरमध्ये अंडर फ्लड लाईट्स हा सामना सुरू आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अक्रॉस द लाईन स्वीप केलाय बॉल. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगला. डीप मिड विकेटमधून फिल्डर पोहोचलाय, मात्र थोडीशी फंबलिंग झाली सर ते शेवटी. त्याचा फायदा मिळतोय आणि दोन्ही फलंदाज खूप क्विक आहेत. रनिंग बिटवीन द विकेट्समध्ये माहीर असलेले फलंदाज आहेत. 2 धावा कंप्लीट. वाकई में रनिंग बिटवीन द विकेट में ये दोनों खिलाड़ी काफ़ी तेज़ भागते हैं और दबाव बनाए और 2 रन पूरे किए. स्लो एंड स्टडी स्टार्ट फ्रॉम वडू नवगर, लूजिंग अ टॉस अँड बॅटिंग फर्स्ट एयर. क्षेत्ररक्षणाची सजावट ऑफ साईडला 5 फिल्डर्स, ज्यामध्ये एक वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. ऑन साईडला 4 खेळाडू आहेत आणि ऑन साईडला देखील एक खेळाडू बाउंड्री लाईनवर पाहायला मिळतोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न ऋषभ काठेकडून. हा देखील त्याच प्रकारातील बॉल होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग यावेळेस पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात निघून गेला होता. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. This is the great bowling. This is the great bowling. Is the front line bowler of Science Sport Kharbao. Rishabh Kate, most successful bowler previous 3 seasons. खारबाव संघाच्या विजयाचं सूत्र नेहमीच त्याच्यावर अवलंबून राहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा त्याने चांगली सुरुवात करून दिली आहे, बहुतेक सामन्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे खारबाव संघ विजेता ठरलेला आहे. या मॅचमध्ये चांगली सुरुवात करतोय ऋषभ काठे. लॉफ्ट करायचा होता यावेळेस. पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलं जात आहे. अप्रतिम गोलंदाजी. फुटवर्कचा योग्य वापर फलंदाज करताना दिसत नाही आहे केतन पाटील. यस, जहाँ मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है. जगह से खेले थे वहाँ पर बीट किया ऑफ स्टंप के बाहर, लेकिन क्या लेंथ और लाइन मेंटेन की है ऋषभ काटे ने. एक्सलेंट बॉलिंग सोफा. उजव्या एष्टीच्या जवळपासच चेंडू ठेवण्याचा त्याने सातत्याने प्रयत्न केला आहे आणि थोडीशी मुवमेंट देखील त्याच्या बॉल्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप छान मारा आत्तापर्यंत या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. षटकातील शेवटचा बॉल. आता मात्र एक कडक फटका. ड्राईव्ह केलाय बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला क्लिअर केलं जात आहे. बॉल सीमारेषा पार. या मॅच मधील पहिला षटकार. कपिल पाटील चषक 2019. जूजी ऑफोली थी और आंखों के नीचे बेहतरीन स्ट्रोक. लॉन्ग ऑफ पे करण पाटिल के सर के ऊपर से गेंद जाती हुई 6 रन. प्रेशर वाढत चाललं होतं केतन पाटीलवर, मात्र स्टँड अँड डिलिव्हर एक छान फटका त्याच्या बॅटमधून आलाय आणि प्रेशर जे वाढत चाललं होतं ते जरूर त्याने रिलीज केलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या आई देवी वडूनवगर संघाची आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 10. चांगलं बॅटल सिद्दीकजी पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. गोलंदाजाने देखील चांगली कामगिरी केली, मात्र शेवटचा बॉल थोडासा कमजोर पडला. त्याच्यावर एक जोरदार प्रहार पाहायला मिळाला. कहाँ जाता है, आप 5 गेंदें कैसे करते हैं ये देखा नहीं जाता है. आपके आखिरी गेंद कैसी है, और वहीं कुछ हुआ जिस पे सिक्सर लगा. जहाँ पिछड़ रही थी वडू नवगर बराबर हो गई.
षटकाचा पहिला बॉल आणि षटकाचा शेवटचा बॉल हे फार महत्त्वाचे असतात. खरं तर 6-6 ओव्हरच्या मॅचेसमध्ये प्रत्येक बॉल हा महत्त्वाचाच असतो, परंतु पहिला आणि शेवटचा बॉल षटकातील त्या बॉलवर बऱ्याचदा फलंदाज जास्त आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील या गोष्टी आपण सातत्याने पाहत असतो आणि त्यामुळेच असं म्हणतात की पहिल्या आणि शेवटच्या बॉलवर थोडं जास्त अलर्ट गोलंदाजांनी राहिलं पाहिजे. एब्सोल्युटली, बहुत अच्छा आकलन आपने किया. देखिए दोनों टीमें अजय बहुत बड़ी है और ये मुकाबला भी बहुत ही रोमांचक रहेगा. त्यातील मात्र शंका नाही आहे. मात्र दोन्ही संघांच्या खेळाडूंना नम्रतेची विनंती असेल, आपण जास्त वेळ खर्च करू नका. 30 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं कंप्लीट करायची आहेत. नवीन षटकाला सुरुवात करतोय डावखुरा गोलंदाज अक्षय पाटील. चांगली गोलंदाजी केलेली आहे या स्पर्धेमध्ये अक्षयनं आणि चांगला फॉर्म त्याचा खऱ्या अर्थानं या नवीन हंगामामध्ये आपण पाहतोय. 2021-22च्या या हंगामामध्ये जबरदस्त कडक शॉट, परंतु स्ट्रेटिश लॉंग ऑनला फिल्डर पोहोचलाय बॉलवर. एकच धाव मिळते. चांगला स्ट्रोक होता, लॉफ्टेड स्ट्रीट ड्राईव्ह पाहायला मिळाला प्रशांतच्या बॅटमधून. एकच धाव मिळते. बहुत ही ज़बरदस्त क्रिकेट हो रहा है. अच्छा ड्राइव था, अच्छी फील्डिंग, बहुत जल्दी गेंद पे आए थे लॉन्ग ऑन के खिलाड़ी. सिर्फ 1 रन. खूप चांगली फिल्डिंग करणच्या माध्यमातून, चांगलं अँटिसिपेशन होतं आणि त्यामुळेच फार लवकर तो बॉलवर पोहोचला. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र खूप लवकर फलंदाजाला समजून घेतलं होतं गोलंदाजानं आणि त्या अनुषंगानं आपण पाहिलं की डाव्या यष्टीच्या बाहेर जाणून बुजून हा बॉल हाताळण्यात आला. क्लेवर डिलिव्हरी. यस, कहीं ना कहीं केतन पाटिल थोड़ा सा स्ट्रगल ज़रूर कर रहे हैं इस मैच में. पण केतन पाटीलनं चांगली बॅटिंग केलेली आहे या स्पर्धेमध्ये. या अगोदरच्या सामन्यांमध्ये 6 बॉल्समध्ये सलग 6 चौकार ठोकण्याचा विक्रम देखील त्याने नोंदवलेला आहे आपल्या नावावर. स्लॉक स्वीपचा फटका, बॉल जाईल गॅपमधून. फिल्डर फार दूर आहे, बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. Great shot indeed. Sweep dash ball in vacant area through the backward square leg. One bounce cross the boundary. Look at that. Slightly risky stroke. केतन पाटील सारखा फलंदाज जेव्हा खेळपट्टीवर असतो ना सिद्दीकजी, तेव्हा रिस्क ही जास्तीत जास्त पाहायला मिळते आणि त्यामुळेच कदाचित तो जास्त यशस्वी देखील ठरताना दिसतो. जास्त रिस्क घेतो आणि बऱ्याचदा तो सक्सेसफुल देखील ठरतोय, कारण त्याच्याकडे एवढे चांगले फटके आहेत. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याची देखील अतिशय चांगली क्षमता आहे. मैदानाच्या चहू बाजूने फटके खेळण्याची क्षमता असलेले हे दोन्ही फलंदाज आहेत खऱ्या अर्थानं. धावसंख्या 15, कुठलाही गडी बाद झालेला नाही. खूप चांगलं बॅटल प्रत्येक षटकामध्ये पाहायला मिळतंय. समय 30 मिनट का है. जो भी टीम उसका उल्लंघन करेंगी हो सकता है आपको पेनलाइज किया जाए. या गोष्टीचा उल्लेख आपण आधी देखील केलेला आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्लोवर बॉल होता, फ्लिक केला बॉल हवेत, मात्र फिल्डर थोडासा दूर आहे बॉलपासून. चेंडू अडवण्यापूर्वी मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या पुढे सरसावत असताना आई देवी वडुनगर संघाची बिनबाद 16. शुभात धुमाल, ये बताइए कि अगला मैच कौन सी टीमों के बीच में खेला जाएगा. पायगांव वर्सेस रानाल, दोनों के कैप्टन को तैयार रहना है. ओ यावेळेस पहा बॉल ओढून घेतला यष्ट्यांवर. प्लेड ऑन होतोय फलंदाज प्रशांत पाटील. पहिला धक्का लागत असताना वडुनगर संघाला. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब. थँक्यू विजय. तर दरम्यान साहेबांसाठी शुभेच्छा येत आहेत. भिवंडीमधूनच शुभेच्छा आलेल्या सौ भावना सुजित तात्या पाटील ज्या विद्यमान सरपंच आहेत
काल्हेर गावच्या प्रथम नागरिक आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्यासमेत सचिन जोशी सचिव ठाणे जिल्हा ग्रामीण युवा मोर्चा यांच्याकडूनही आणि जॉयकुमार अँड कंपनीकडूनही साहेबांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वागत करते हैं हम प्रथम नागरिक भावना मैडम का, जो कि सरपंच है कालेर की, और सचिन जी आपका भी हार्दिक स्वागत है. लेकिन स्वागत यहाँ पे गेंदबाज ने किया बल्लेबाज का. डगआउट में चले गए बैट्समैन प्रशांत पाटिल उर्फ गोटिया. नवीन बॅटर धीरज धुमाळ. धीरज धुमाळे. धीरजनं या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाजी देखील त्याची फार चांगली राहिली आहे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पुश केला आहे ऑफ साईडला. चांगलं टायमिंग पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धावा जरूर मिळतील. खरं तर एकच धाव मिळायला हवी होती त्या ठिकाणी फलंदाजाला, ज्या पद्धतीनं फटका खेळण्यात आला होता. मात्र फटका खूप चांगला देखील होता, कारण टायमिंग अचूक साधलं होतं. परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडी चूक घडली, त्याचा फायदा उचलला आहे दोन्ही फलंदाजांनी. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 1 बाद 18. अजय, देखा जाए तो देर रात मैच हो रहा है और 2 ओवर में वडू नौगर ने 18 रन बनाए, 1 विकेट गिरा है. देखिए उनके पास बल्लेबाज बहुत है. केतन पाटिल एक ऐसे बैट्समैन है जो कभी भी गियर बदल सकते हैं. वन ऑफ द ग्रेट प्लेयर. और कहीं ना कहीं मुझे लगता है कि केतन पाटिल सेट हो गए हैं. 8 गेंदें खेल लिए उन्होंने 14 पर बैटिंग करते हुए. धीरज अभी आए हैं. पहली गेंद पर 2 रन लेकर उन्होंने अपना खाता खोला है. 2 ओवर के पश्चात 18 रन 1 विकेट के नुकसान पर. लेट नाइट ये मैच हो रहा है. लगभग अब 1:15 बज रहे घड़ी में. और इन परिस्थितियों में बैटिंग करना थोड़ा सा मुश्किल ज़रूर होता है. हालांकि इस टूर्नामेंट में हमने देखा है कि देर रात जो भी मुकाबले हुए उसमें भी काफ़ी अच्छे स्कोर्स बने हैं. तो उसको देखते हुए ये जो शुरुआत है वो उतनी दमदार शुरुआत नहीं मानी जा सकती है वडू नवगर की. यहाँ से पारी को पेस करने का प्रयास करना होगा बल्लेबाजों को. गियर्स ज़रूर चेंज कर सकते हैं बल्लेबाज. ऋषभ काठे आक्रमण जारी रखते हुए. ज़्यादातर मैचेस में हमने देखा है कि ऋषभ काठे अपना कोटा जो है वो काफ़ी जल्दी पूरा कर लेते हैं. शुरुआत में ही गेंदबाजी करते हैं. और खारबाव टीम की ये रणनीति भी रहती है कि ऋषभ काठे से लगातार 2 ओवर्स कराए जाए, विपक्षी टीम को दबाव में लाया जाए. तर वेळेचं भान राखायचं आहे. कमिटीकडून स्ट्रिक्ट वॉर्निंग आपल्याला केलं जात आहे. वेळेच्या बाबतीत सर्वच संघांनी सहकार्य करायचं आहे. Yes, Rishabh Kate continue Ajay. This is the good captaincy from Science Kharbao Mahendra Patil fam team. Kate, ball this time chopped away nicely, straight to cover point, but this is the good running between the wicket and batsman taken couple. बहुत बढ़िया क्रिकेट. अच्छी गेंद पर अच्छा स्ट्रोक देखने को मिला और उसके बाद जो रनिंग बिटवीन द विकेट्स देखने को मिली वो लाजवाब. Rishabh Kate, turn from VIP end. You are watching Kendriya Raj Mantri Cup 2022. Welcome all of you. The big match, high voltage match between Science Kharbao. थँक्यू सिद्धेश बाबा सर. तर आपण नक्कीच आता जर पाहिलं तर 12 झाले 46 आणि ज्या व्यक्तिमत्वाच्या सन्मानार्थ ही क्रिकेट टुर्नामेंट आहे, म्हणजेच आपले भिवंडीचे विकासाचे भाग्य विधाते आदरणीय कपिलजी पाटील साहेबांचा वाढदिवस आणि साहेबांना देऊया पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगताकडनं. आणि टेनिस बॉल क्रिकेट जगताला वेळ लावणारी क्रिकेट टुर्नामेंट ज्या व्यक्तिमत्वानं घडवली एवन जोडीकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि तुमचा जो प्रवास आहे राजकीय क्षेत्रातला तो असाच सातत्यानं पुढे जात राहू दे. तुम्हाला आरोग्य आणि ऐश्वर्य आणि समृद्धी लाभू दे हीच गणपती बाप्पाचरणी प्रार्थना. आणि साहेबांना वाढदिवसाच्या एवन जोडीकडनं लाख लाख शुभेच्छा. थँक्यू ओमकार. Last one was a once more square drive from Ketan Patil, but this is the quality bowling from Rishabh Kate. Rishabh
Ball this time a lovely looking on drive, straight to fielder, but with the stroke, enough time batsman cross for a easy single. 1-2 total now, 22 for the loss of 1 wicket. Vadu Navgar losing a toss, batting first here. Next match, big butt of Ranal. Chirag Mali versus Heart of Bhiwandi, Deepak Madhvi. Ranal versus Paigaon, Rushabh Kate, most economical and wicket taker bowler. This time a cracking stroke in the gap for 4. What a shot! कमाल पहिला विजयाचा झेंडा पडतला तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला पहिला विजयाचा झेंडा पडतला. What do you think about last stroke? Firmly driven in the gap, cracks it for 4. दर्शनीय स्ट्रोक था। गेंद थोड़ी सी कमज़ोर ज़रूर मिली थी क्योंकि ये हाफ वाली बन रही थी ऑफ स्टंप के बाहर और जगह भी थी हाथ खोलने के लिए, उसका पूरा फ़ायदा उठाया। डीप एक्स्ट्रा कवर पर कोई खिलाड़ी नहीं था, डीप कवर में खिलाड़ी थे और एक लॉन्ग ऑफ था, तो उनके दोनों के बीच में भारी गैप था। प्लेसमेंट लाजवाब देखने को मिला। Ketan Patil looking very dangerous. He is on 21, his score is 26 for the loss of 1 wicket. Third over in progress. Oh, fine delivery, but equally played. Tremont too wideish, deep mid off, and this is the quality running between the wicket by these two. और ये दूसरी बार देखने को मिला इस ओवर में। बहुत ही अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में। प्रणय पाटिल अच्छे फील्डर है लेकिन उन पर भी थोड़ा दबाव डाला गया, क्योंकि फील्डर बाउंड्री पर थे और उनको सर्कल के पास जाना था गेंद को उठाने के लिए, उसका पूरा फ़ायदा उठाया गया दोनों बल्लेबाजों द्वारा। काबिल तारीफ रनिंग बिटवीन द विकेट्स। स्कोर 28 रन 1 विकेट के नुकसान पर आई देवी वडुनवगर। ऋषभ काटे के स्पेल में मात्र अब 1 गेंद शेष है, कोई भी विकेट उनको नहीं दिया गया है। Here goes Rushabh, this time once more fine delivery around the off stump, looking for a second, could be a close, there is a overthrow and finally batsman taken 2. This is the high quality running between the wicket from Vadu Navgar, and that marks end of the third over. His score is 30 for the loss of 1 wicket. ठीक 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं। ऋषभ काटे थोड़े से महंगे साबित हुए, 2 ओवर में 22 रन, कोई विकेट उनको नहीं मिला। हालांकि पहला ओवर बहुत अच्छा उनका घट रहा था लेकिन अंतिम गेंद पर छक्का लगा और दूसरे ओवर में रनिंग बिटवीन द विकेट्स खासतौर पर बहुत बढ़िया देखने को मिली। वैसे गेंदबाजी उन्होंने बुरी नहीं की सिद्दीक जी, लेकिन बल्लेबाजों ने उनके विरुद्ध बहुत अच्छी प्लानिंग के तहत बल्लेबाजी की और उसका कहीं ना कहीं फ़ायदा मिला है वडुनवगर टीम को। 3 ओवर के पश्चात 30 रन 1 विकेट के नुकसान पर 25 पर बैटिंग करते हुए केतन पाटिल मात्र 13 गेंदों का सामना किया है। धीरज ने सिर्फ 2 गेंदें खेली है 3 पर बैटिंग करते हुए, और एक अच्छी पार्टनरशिप अब ये पनपती हुई दूसरे विकेट के लिए बीच मैदान में। 16 पर पहला विकेट गिरा था। ड्रिंक्स ब्रेक का समय हुआ है जिसके चलते खेल थोड़ी देर के लिए रोका गया है। साइश खारबाव ने टॉस जीता इस मैच का और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया। उम्मीद कप्तान को यही होती है कि ऋषभ काटे शुरुआती ओवर्स में विकेटें चटकाए, लेकिन उनको विकेट नहीं मिला है और अब देखना है कि गेंदबाजी में परिवर्तन किया जाता है या नहीं। अक्षय पाटिल ने 1 ओवर किया है, सफल साबित हुए हैं, 8 रन देकर 1 विकेट, और अक्षय पाटिल ही आक्रमण जारी रखते हुए। यस, अक्षय पाटिल को कंटिन्यू रखा गया है। 30 रन 1 विकेट 3 ओवर की समाप्ति के बाद। आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022। अगला मुकाबला देखना है कि बिग बट चिराग माली का क्या परफॉर्मेंस रहता है हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी के सामने। एक अर्धशतक लगा चुके हैं दीपक मडवी। उनका तो क्रिकेट दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर रहा है। दिन में वो जवान नजर आते हैं, रात में बिल्कुल नौजवान। आपकी बात भी वही है। बहुत शुक्रिया अजय खरत आपकी ज़रा नवाजी के लिए। देखिए सिद्दीक जी,
सुबह कमेंट्री करे, दोपहर में करे, शाम में करे, रात में करे, हर वक्त वही अंदाज रहता है। इस मरतबा ड्राइव किया ऑफ वॉली पे लेके लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, 1 रन बनता हुआ, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 31 रन पे पहुंचा है, 1 विकेट। अच्छा, ऐसा लगता है कि अब मैचेस का जो टोटल रहेगा 60 या अंडर 60 अबव 55। उसमें देखने वाली बात यह भी है कि आपके पास बॉलिंग आक्रमण कैसा है, आपके बॉलिंग आक्रमण में कितनी धार है। और जहां तक वडुनगर टीम का सवाल है, काफ़ी चर्चा हुई है उनके बॉलिंग आक्रमण के बारे में। ये भी चर्चा हो रही है कि संभवतः सबसे अच्छा बॉलिंग आक्रमण इस टीम के पास है। यस, 2-4 टीमें जिनके पास ये अच्छा आक्रमण है, गुरसई बी के पास है, लेकिन साथ ही साथ गोटेगर बी शाहपुर की टीम, उनका बॉलिंग अटैक बहुत अच्छा है। इस मरतबा घुटना टेक के खिला, एलिवेशन नहीं है, मिड विकेट पे गेंद गई है। महेंद्र पाटिल ने गेंद को उठाया तो मानो शोर उभरा। इसी बीच डॉक्टर उमेश सर का यहाँ पर शुभागमन हुआ है। केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में सर आपका हार्दिक हार्दिक स्वागत। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 32 रन, 1 विकेट। ओवर नंबर 4 चल रहा है। मुकाबला 2 रति महारथी टीमों के बीच में। बढ़िया गेंद, गुड लेन पे पड़ने के बाद कांटा बदला था, फ्रंट फुट पे खेलना चाहते थे, पूरी तरह से चूके बैट्समैन धीरज धुमाले। बेहद शानदार गेंद थी ये, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, एंगल के तहत देखिए हवा में अंदर आई है और टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ थोड़ी घूमती हुई नजर आई है। थोड़ी सी उंगलियां फेरी थी गेंदबाज ने, चतुराई भरी गेंदबाजी। आई थिंक दिस इज द आइडियल डिलीवरी ऑफ एनी फॉर्मेट ऑफ क्रिकेट। हर क्रिकेट के लिए इस तरह की गेंद आइडियल रहती है। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, फ्लिक कर दिया है, पीछे खिलाड़ी है, 1 रन बनता हुआ। तर व्यासपीठावरती या ठिकाणी शुभागमन झालं आहे आदरणीय डॉक्टर उमेश पाटील सरांचं। खार्डी गावाचा सार्थ अभिमान आणि कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेली जनसेवा ही फार मोठी होती। अगदी स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून अगदी ज्यांनी फार मोठं ईश्वर कार्य केलं असं व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। केतनजी पाटील अंजूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करतो डॉक्टर उमेश पाटील सरांना। एक फार प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व ज्यांनी नेहमीच आपल्या कामानं प्रत्येक जनतेच्या मनामनात आपली जागा निर्माण केली। लग रहा है कि हो रहा है मैच। ये क्रिकेट की गर्मा गर्मी, ये सब कुछ एवन जोड़ी के शो में आप देख रहे हैं। ये नोक झोंक चलती हुई, शोर उल्लास जल्लोश। आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांना नम्रतेची विनंती असेल, आपण क्रिकेट सामन्याचा फक्त आनंद घ्या। दोन्ही संघ आपलेच आहेत आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्या। प्रेक्षकांनी एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही संघ आपलेच आहेत, आपल्याच तालुक्यातील संघ आहेत आणि प्रत्येक खेळाडू हा स्वतःच्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी ते खेळत आहे। वाघबीरचे कॅप्टन आणि खार्डीचे कॅप्टन संपर्क साधा आणि टीम जानता राजा खारबावचे कॅप्टन आणि जय भोलेनाथ सरवलीचे कॅप्टननं बी फास्ट गाईज लगेच संपर्क साधायचा आमच्या मुख्य मंचावरती आमच्या आयोजन समिती सोबत। जय भोलेनाथ सरवलीचे कॅप्टन, जानता राजा खारबावचे कॅप्टन आणि टीम वाघबीरचे कॅप्टन आणि खार्डीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि प्रेक्षकांना रिक्वेस्ट की मैदानावरती असं काही कृत्य करू नका की
जेणेकरून त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या घडतील. GTC लाईव्हला आवाज म्यूट करा. देखिए, दोनों तरफ के ऑडियंस से हम रिक्वेस्ट करते हैं कि अच्छे क्रिकेट की सराहना करें. जीत और हार क्रिकेट का एक शोभा है. एक मैच में दो तलवार नहीं रह सकती, एक मैच में दो विजेता नहीं रह सकते. इसलिए मैं आप लोगों से रिक्वेस्ट करूंगा कि जिस तरह पिछले 11 दिनों से आपने साथ दिया है, आप क्रिकेट के जानकार हैं, उसी तरह से साथ दें प्लीज़.
सामना सुरू करायचा आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत A1 जोडीच्या वतीनं. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. आयु देवी वडुनवगर विपक्ष साईश खारबाव. वडुनवगर संघ प्रथम बॅटिंग करत आहे. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि या षटकातील 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या 33, 1 गडी बाद. प्रशांत पाटीलला 2 धावांचं योगदान दिल्यानंतर त्रिफळा रूपात बाद झाला. केतन पाटील चांगली बॅटिंग करतोय. 26 धावांचं योगदान त्याने दिले. 14 चेंडूंचा सामना केलाय आणि धीरज धुमाळे त्याला चांगली साथ देताना दिसतोय. 5 धावांचं योगदान त्याने दिले 5 चेंडूंचा सामना करत असताना. एक चांगला सामना क्रिकेट रसिकांना जरूर पाहायला मिळेल. जय हनुमान मोठी देसाई संघाचे कर्णधार आपण व्यासपीठाकडे त्वरित यायचं आहे. हा बॉल खोलवर टप्प्याचा ऑन ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. फिल्डर थोडासा दूर होता. मिसफील्ड झाली आहे कॉर्नरकडे. मात्र लगेच रिकव्हरी केली गेली आहे फिल्डरकडून. परंतु त्याचा फायदा जरूर उचलला जातोय. 2 धावा मिळत आहेत केतनला. केतन पाटीलने चांगला फॉर्म दाखवलाय. तो चांगला फॉर्म या स्पर्धेमध्ये कायम ठेवत असताना नेक्स्ट बॉल अखूट टप्प्याचा बॉल. फुल पॉवरफुल डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. थँक्यू DJ. पहा दोन्ही संघांचे पाठीराखे आपण इकडे लक्ष द्या जरा. कुठल्याही संघाच्या पाठीराख्यांनी जर गैरवर्तन केलं या ठिकाणी तर तुमच्या संघाला येथे पेनलाइज करण्यात येईल आणि कधीच या स्पर्धेमध्ये तुमच्या संघाला प्रवेश दिला जाणार नाही. 1 मिनिट चेक. कॉमेंट्री बॉक्स थांबायचा आहे. फक्त 2 मिनिटं सरवलीचा एखादा ऑफिशियल मेंबर या मंचावरती. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खेळाडू कक्षाच्या समोर रेलिंगच्या आतमध्ये काही क्रिकेट रसिक बसलेले आहेत. त्यांना विनंती असेल आपण स्टँड्समध्ये जाऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षकांनी बसू नये प्लीज. खेळाडू कक्षामध्ये कुठल्याही प्रेक्षकांनी बसू नका प्लीज. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. तर एक महत्त्वाची सूचना लक्ष असू द्या. यानंतरचा सामना स्वयंभू पायगाव विरुद्ध राहणालमध्ये होईल आणि त्यानंतरची जी मॅच आहे ती गावदेवी खार्डी विरुद्ध टीम वाघबीळमध्ये होणार. तर सोनापाडा मोठी देसाई आणि सरवली आणि जांताराजा खारबाव तुम्हाला शेड्यूल आम्ही अवघ्या काही वेळामध्ये पोहोचू. तो रिक्वेस्ट सगळ्यांना की आज तुम्ही आलात मात्र सामना तुम्हाला खेळता आला नाही त्याबद्दल आम्ही खंत व्यक्त करतो आणि A1 जोडणीकडनं तुमच्यासाठी सहकार्याची अपेक्षा करतो. आणि उद्या या 4ही टीम्सनं लक्ष असू द्या. बरोबर तुम्हाला 2:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. सकाळी गोटेघर आणि टीम लाखिवली यांचा पहिला सामना 10 वाजता सुरू होईल. सकाळी पहिली मॅच बरोबर 10 वाजता लाखिवली विरुद्ध गोटेघर B या 2 संघांमध्ये होईल आणि त्यानंतरच्या ज्या मॅचेस आहेत 2 40+ असतील आणि तिसरा सामना बरोबर 2:30 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. जांताराजा खारबाव आणि टीम जय भोलेनाथ सरवली. तर काही चेंजेस असतील तर आम्ही तुमच्यापर्यंत काही क्षणात पोहोचू. सगळं मॅनेजमेंट कमिटीचं जसा एक शेड्यूल तयार होऊन आमच्यापर्यंत पोहोचेल ते अनाउन्समेंट आम्ही करू. मग आजच्या रात्रीमध्ये सरवली खारबाव आणि मोठी देसाई विरुद्ध जी मॅच आहे सोनापाडा ती होणार नाही. लक्ष असू द्या गोष्टीकडे. थँक्यू सो मच. यानंतर स्वयंभू पायगाव दीपक मडवी रिपोर्ट करायचा आहे आणि टीम राहणारचे कॅप्टन या ठिकाणी चिराग उपस्थित आहेत आणि वाघबीळ टीमचे समर्थक आणि टीम खाडीचे समर्थक जाऊ नका आणि प्लेयर्स देखील तुमची मॅच होणार आहे. थँक्यू सो मच.
4 षटकांची समाप्ती झाली आहे. धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत 41 एका गड्याच्या मोबदल्यात. त्यापैकी 34 धावा हा केतन पाटीलच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आणि केतन पाटीलचा अजय दादा आज वाढदिवस आहे. एवन जोडीकडनं त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचबरोबरीनं स्वीट पॉइंट केक्स अँड मोअर समीर परटोळे सरवली यांच्या माध्यमातून आमच्या कॉम्बोक्ससाठी एक केक आला, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. काल ठाणे विरुद्ध रायगड सामना आपण पाहिला. शाहिद शेख संघनायक ठाणे संघाचा वाढदिवसाच्या दिवशी त्याने अर्धशतक झळकावलं. केतनकडे देखील ती संधी असणार आहे. चांगल्या बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला सूरज पाटीलनं. बाहेरची कडा लागली होती, मात्र स्लिपमध्ये कुठलाही फील्डर नाही आहे. एक धाव आली आहे या बॉलवर. संघाची धावसंख्या पुढे जात असताना 1/42. अजय, इस बात का भी तो ध्यान होगा वडूगढ़ के कैप्टन को कि साइंस खारबाव के पास बल्लेबाजी की एक खेप मौजूद है. दोन्ही संघ हे तुल्यबळ संघ आहेत, यात मात्र शंका नाही. दोन्ही संघांकडे चांगली बॅटिंग आहे, चांगली गोलंदाजी देखील आहे. एक चांगला सामना हा रंगताना दिसणार आहे. सुरेख प्रेक्षणीय ऑफ ड्राईव्ह, 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. बहुत ही लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं केतन पाटिल. कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 36 रन बनाए अभी तक उन्होंने. फक्त 17 चेंडूंचा सामना केलाय, म्हणजेच 200 पेक्षा. सागर भोईर सरवली एवन जोडी सोबत संपर्क साधायचा. सागर भोईर सरवली 200 पेक्षाही जास्त स्ट्राईक रेट सध्या त्याचा पाहायला मिळतोय. खोलो टप्प्याचा बॉल फक्त पुश केलाय बॉल ऑफ साईडला. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. टायमिंग चांगलं होतं, परंतु फिल्डर देखील तेवढाच तिथे अलर्ट पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग आणि फक्त एकच धाव मिळाली यावेळेस. प्रणय पाटील होता डीप कव्हरमध्ये. गजब की फील्डिंग और गजब का थ्रो, सीधा स्टंप्स के ऊपर, बेस के ऊपर. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करण्याचा प्रयत्न होतो या षटकामध्ये. खरं तर 5वं षटक सुरू आहे आणि मोठ्या फटक्यांची ही आवश्यकता देखील असणार आहे. आत्तापर्यंत आपण पाहतोय की 45 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत फलंदाजांनी. त्यामध्ये सिंहाचा वाटा अर्थातच केतन पाटीलचा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सामना करेल धीरज दुमाळे. टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार आणि बॉल गेलाय सीमारेषा पार. षटकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटील ठाणे जिल्ह्याची. अजब और गजब का शॉट, कैर डा दिया है गेंदबाज पे. हल्की सी शॉट गेंद थी, बैकफुट पे चले गए धुमाले और धमाल मचा दिया इस शॉट से. कड़क और बेधड़क शॉट. कमजोर बॉल होता खऱ्या अर्थानं. आखोट टप्प्याचा बॉल म्हणजेच पर्वणी एक प्रकारे फलंदाजासाठी होती. त्या पर्वणीचा दोन्ही हातांनी स्वीकार केलाय धीरज दुमाळेनं. धीरजच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार आणि या मॅचमधील 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार केतनच्या बॅटमधून देखील आलेले आहेत. संघाची धावसंख्या 50च्या पुढे जाते. 51 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. अजय, ऐसा लग रहा है कि बैट्समैन लगभग 70 की तरफ देख रहे हैं और अभी भी 8 गेंदें आनी बाकी है. मला असं वाटतं की या दोघांपैकी एक फलंदाज जरी शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबला तर 70 हा आकडा आपल्याला कदाचित येथे पाहायला मिळेल. कारण सेट झालेले आहेत हे दोन्ही फलंदाज आणि दोघे जर शेवटपर्यंत थांबले तर 70+ धावसंख्या पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे ते निर्माण होत आहे. कमबॅक गोलंदाज सूरज पाटीलला करावं लागणार आहे. आतापर्यंत 10 धावा त्यांनी खर्च केल्यात आपल्या पहिल्या 4 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल हवेत. हो, कॅचची संधी होती, मात्र कव्हर्समध्ये चूक घडली आहे महेंद्र पाटील यांच्याकडून. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. वहाँ पर महेंद्र पाटिल का अच्छा एफर्ट था. हालांकि जहाँ खेलना चाहते थे वहाँ तो दुमाले नहीं खेल बैठे, लेकिन रिजल्ट उनके फेवर में. धीरज दुमाळेकडे खऱ्या अर्थानं चांगली पॉवर आहे, ताकदवान खेळाडू आहे. मिसटाईम स्ट्रोक होता, मात्र तरी देखील अतिशय वेगानं बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावा येणं गरजेचं आहे आणि आता धावा वेगाने येत असताना या षटकामध्ये धावसंख्या 1/55. 5व्या षटकातील शेवटचा बॉल बाकी.
ऑफ साईडला 4 खेळाडू आहेत, ऑन साईडला 5 फिल्डर्स. यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर बॅट फिरवली होती बॉलवर, मात्र अतिशय वेगानं बॉल निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर 5वं षटक देखील समाप्त होतंय. आई देवी वडूनवगर संघाची धाव संख्या 1 बाद 55. देखिए 5 ओवर की समाप्ति पे 55 रन बने 1 विकेट गंवाने के बाद. क्रिकेट रसिकांना एक नम्रतेची विनंती आहे, आपण जे बॅरिगेट्स आहेत, ज्या रेलिंग्स आहेत त्यांच्यावर हात ठेवू नका प्लीज. स्टँड्समध्ये पहा, अजूनही काही सीट्स शिल्लक आहेत, त्या स्टँड्समध्ये जाऊन आपण बसा आणि सामन्याचा आनंद घ्या. जे रेलिंग्स आहेत त्यांच्यावर कोणी भार देऊन उभे राहू नका प्लीज. धावांचं ब्रेकअप आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 18 धावा आल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकाचा जर खेळ पाहिला तर 2 षटकांमध्ये 23 धावा आल्या आणि मागचं षटक सूरज पाटीलचं षटक सर्वात महागडं षटक या इनिंग्समधील आत्तापर्यंतच्या खेळामध्ये 14 धावा तब्बल त्याने खर्च केल्या. सध्या प्रतिषटक 11च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. वेळ जास्त खर्च करू नका प्लीज खारबाव टीम. यस साइंस खारबाव, आपके 4 मिनट बचे हैं इस 1 ओवर के लिए. प्लीज चेक. टीम राहणारचे कॅप्टन लगेचच या आणि स्वयंभू पायगाव आपण काही क्षणात टॉस करणार आहोत. हायड्रोलिक टॉस बॉक्स समोर दोन्ही कॅप्टनना सज्ज राहायचं आहे. आणि त्यानंतर टीम वाघबीळ आणि गावदेवी खाडी. देखिए जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली का जो मुकाबला है वो कल खेला जाएगा, ये सूचना हमें मिली है. हालांकि कई सपोर्टर्स उनके यहाँ पर थे. अजय क्या लगता है 65 प्लस और 70, बिकॉज दोनों सेट बैट्समैन हैं और काफ़ी उम्मीदें केतन पाटिल से, जबकि डेथ ओवर के लिए गेंदबाजी के लिए बुलाया गया है. देखना है दूर वाले छोर से. समीर पाटोले साहब, आपका विशेष धन्यवाद कमेंट्री बॉक्स के लिए, जो आपने बिना किसी के बर्थडे पे केक भेजा है. ओमकार ओमी के बहुत बड़े फैन है. ओमी, वैसे आपके फैंस फॉलोअर बहुत ज़्यादा हैं, यही कारण है कि सोशल मीडिया से हम जैसे दूर हैं. इस मरतबा बल्ले के अंदर गेंद लगी है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे गई है. फील्डिंग बहुत लाजवाब, थ्रो भी लाजवाब, लेकिन विकेट कीपर मोनिस तड़े स्टंप्स बिखेरने में नाकाम. दूसरे लफ्जों में हम कहें तो वो धोनी नहीं बन पाए. यस, और धोनी ऐसे थोड़ी कौन कहीं बनता है. आपको पता है 2 अप्रैल में क्या हुआ था? फाइनल हो रहा था, वहाँ पे रजनीकांत भी थे, वहाँ पे आमिर खान और धोनी मैदान में. किसी ने कह दिया होनी को अनहोनी कर दे, होनी को अनहोनी. एक जगह जब जमा हो तीनों, रजनी, गजनी और धोनी. राइट आर्म ओवर द स्टंप्स, स्लॉक किया, पीछे खिलाड़ी, मस्तक पे दस्तक, 6 रन. ये देखिए बल्ले का बैट स्विंग कितना अच्छा है. और केतन अब वाकई में अर्धशतक की तरफ बढ़ रहे हैं. अब तक कितने अर्धशतक लगे हैं? 11 अर्धशतक लगे हैं. सिटी क्रिकेट का ये रिकॉर्ड बाली ट्रॉफी 2018 में हुआ था, जब 12 अर्धशतक लगे थे बाली ट्रॉफी में. 5 रन चाहिए. व्हाट इनिंग ही प्लेड. इस सीजन में सिटी क्रिकेट में भी हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर केतन पाटिल के नाम है 76. अच्छी वापसी, अच्छी वापसी, बीट किया वहां पर केतन को. स्कोर है इस वक्त वडूनगर का 63 रन. पिछले 2 साल से अजय गरत हम देख रहे हैं कि वडूनगर का परफॉर्मेंस लाजवाब है और साइंस खारबाव का परफॉर्मेंस उससे भी ऊपर चल रहा है.
दो पैक टीमों के बीच में मुकाबला बड़ा, इस बार दबा हुक कर दिया है और गेंद स्टैंड में 6 रन, अर्धशतक, बिग एंड देना चाहिए केतन पाटिल को। व्हाट इनिंग ही प्लेड। बहुत ही शानदार पारी, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। इन कंडीशंस में बल्लेबाजी करना उतना आसान नहीं होता है, लेकिन बहुत खूबसूरती के साथ उन्होंने अपने पारी को पेश किया है। मात्र 22 गेंदों में 51 रन बनाकर खेलते हुए केतन पाटिल, जिसमें उन्होंने 4 छक्के लगाए हैं और 2 चौके। अच्छा सपोर्टर्स ने उनका स्वागत किया। और सर कौन कहता भिवंडी में बर्थडे के दिन जश्न नहीं मनाया जाता? अगर गुड लक साथ हो ना तो बर्थडे के दिन भी जश्न मनाया जा सकता है। हैट्स ऑफ टू यू केतन पाटिल, त्यानं झळकावलं अर्धशतक। मैच खत्म नहीं हुआ है, खत्म होने के बाद आप ये बात कह सकते हैं। केतन को लीडिंग एज और केतन आउट। व्हाट इनिंग ही प्लेड, बिग एंड देना चाहिए। जोरदार तालियों से केतन पाटिल का स्वागत करना चाहिए। व्हाट इनिंग। मेरे साथ कमेंट्री बॉक्स में ओमकार शेट्टे जुड़े हैं, कहते हैं कि अच्छी सूरत को संवरने की ज़रूरत क्या है, सादगी में ही कयामत की अदा होती है। नए बैट्समैन बल्लेबाजी को पनामा हेड कैप पहन के आए हैं दिनेश चौगले। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सुनील गावस्कर, डेविड गावर, जहीर अब्बास, डेस्मन हेंस, संदीप पाटिल, कई नाम थे जो पनामा हेड कैप पहनकर बल्लेबाजी करते थे। एक गेंद बची है आखिरी ओवर की। सामना करें धीरज धुमाले। 53 रन की पार्टनरशिप रही थी। सेकेंड विकेट के लिए फुल टॉस, स्टैंड में 6 रन दर्शकों में भेज दिया धुमाले ने। जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला। ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला। तो कुल मिलाकर रन बने 69, 70 की चुनौती, 76 की चुनौती रखी है यहाँ पर साइंस खारबाव के सामने। एक अच्छा टोटल बना है। आइए चलते हैं अगले टॉस के लिए, जहाँ पर हमारे साथी कमेंटेटर ओमकार शेट्टे मौजूद हैं। स्वयंभू पायगाव संघाचा संघनायक आणि विलास स्पोर्ट्स राहणार संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे। पिछली जो इनिंग हुई उसमें खारबाव के गेंदबाजों की सराहना करनी होगी। एक भी अतिरिक्त रन नहीं दिया, कोई वाइड गेंद नहीं की, ये अच्छी बात रही पूरे इनिंग में। 76 की चुनौती। अगला टॉस होने जा रहा है। सुभाष धुमाल, आपको टॉस लेना है। तत्पूर्वी आपण स्वागताकडे बोलूया। करण शेठ माले आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल। त्यांनी बहुमूल्य वेळ आपल्या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे A1 जोडीचे शिलेदार निलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाते। हे आपण पाहू शकता। मायची ऊब देणारी ही शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना केंद्रीय राज्यमंत्री चषकाची आठवण देत राहील। तर आमचे 3 मान्यवर उपस्थित आहेत VIP डायजवर। अनिकेत शेठ माली आणि त्यांच्या समेत करण शेठ माली दोघांनी विनंती असेल की आपण तसेच
वेळेचे एक अतिशय उत्कृष्ट अश्वल खेळाडू त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतील आणि या तिघांच्या शुभ हस्ते आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. स्वयंभू पायगाव विपक्ष विलास स्पोर्ट्स राहणार या दोन संघांमधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर आमच्या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक कक्षामध्ये टॉस केला जाईल. हे अद्भुत टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि हा एक नवीन आविष्कार आपण पाहतोय. कारण A1 जोडीची A1 स्पर्धा आपण पाहतोय आणि A1 टॉस बॉक्स हा A1 आविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. तर दोन्ही संघाचे संघनायक ते टॉस बॉक्समध्ये आहेत, आमचे मान्यवर आहेत आणि मान्यवरांचे सोबत ते टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. नाणं तर सर्वांना माहिती झालेलंच आहे, वेगळे काही सांगायची गरज नाही. साहेब कॉल आहे मात्र A1 जोडी जास्तीत जास्त हीच बाजू नक्कीच या स्पर्धेमध्ये आलेली आहे. तर टॉस जिंकलेला आहे बिग बर्ड ऑफ राणाला चिराग मल्लेने. चिराग टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? बॅटिंग करू. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय कारण? कारण तर काय नाही, पहिले फ्री माइंड बॅटिंग करून समोरच्यांना टार्गेट देऊन थोडा प्रेशराईज करण्याचा प्रयत्न असेल. प्रथम फलंदाजी करून असं कोणतं टार्गेट आपल्या मनामध्ये जे टार्गेट दिल्यानंतर समोरील संघ नक्कीच दबावामध्ये येऊ शकतोय? या ग्राउंडवर तर कोणताही टार्गेट सेफ वाटत नाही, जितक्या जास्त धावा होतील तितका करण्याचा प्रयत्न असेल. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. माझ्यासमोर पायगाव संघाचे संघनायक सज्ज आहेत, नाणेफेक आपण हाडलेले आहेत. सर्वप्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. नाणेफेक जर आपण जिंकले असते तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. आणि आपल्या मनाच्या सारखंच घडलेलं आहे, कारण आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण मिळालेलं आहे. तर राणाल म्हटलं तर एक मोठं नाव आहे. तर राणाल संघाला निर्धारित 6 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल आणि कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून या सामन्यामध्ये अपेक्षा असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि जितू, दीपक, तेजस आणि समीर. तर पायगाव विपक्ष राणाल एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच मिळेल. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेला आहे बिग बर्ड ऑफ राणाला चिराग मल्लेने. राणा संघाच्या संघनायकाने प्रथम फलंदाजी करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. बॅक टू कमेंट बॉक्स सिद्दीक बाबे सर. धन्यवाद. प्रणय पाटिल वंडर बॉय ऑफ खारबाव इस सीज़न में काफ़ी टच में है. 2 सिटी क्रिकेट में अर्धशतक जड़े, 2 ग्रामीण में. उनके साथ करण पाटिल. लक्ष्य है सामने 76 रनों का, एक अच्छा टोटल वडूनगर ने बनाया है. साइंस खारबाव की बारी. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए उज्जवल ग्रो. सामना करेंगे करण पाटिल. शॉर्ट थर्मेन, डीपीच गली, कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑन, स्क्वायर लेग सर्कल में. ओहो, घुटना टेक और सिक्सर देख, क्या चौका देख. पहले बाउंस पे गई है लेकिन क्या शुरुआत की है यहाँ पर करण पाटिल ने. अच्छी गेंद पे चौका आता हुआ. जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. थँक्यू डीजे. एक अनाउन्समेंट महत्त्वाची. पार्किंग झोनमध्ये MH 5099 ज्या कोणाची कार आहे ती थोडीशी बाजूला करा. तर मग आमच्या मान्यवरांना नक्कीच त्या ठिकाणी त्यांची गाडी आहे ती बाहेर काढता येत नाही आहे. MH 5099 5099 5099. चौके से शुरुआत करते हुए वहाँ पर करण पाटिल. ओमकार शेट्टे कमेंट्री में जुड़ चुके हैं. ओमकार देखिए, बाली ट्रॉफी 2021 को जीता साइंस खारबाव ने. इस सीज़न में KK ट्रॉफी कारिवली को जीता, कामन के आमदार चषक को जीता. कुल मिलाकर 6 कप जीत चुकी है. इन्फॉर्म टीम आहे साईश खारबाव आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळती आहे टीम आई देवी स्पोर्ट्स वडूनगर. सबसे बड़ी बात है कि वडूनगर के जो कैप्टन है दिनेश चौगले, इनके दिमाग में हमेशा क्रिकेट चलता रहता है. क्या मुकाबला था मापोर चषक का, आप भी नहीं भूले होंगे, गोरसई भी और वडूनगर के बीच में. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा लीडिंग एज गेंद के नीचे
खिलाड़ी और आउट हो गए करण पाटिल, टीट फॉर टैट। महाराष्ट्रात वाजलाय डंका, आता कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील थँक्यू साहेब. विजय. तर या सन्मान वसईवरून जीत पाटील देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. खारबावचे आहेत आणि त्यांच्या संघाला समर्थन देण्यासाठी ते इथपर्यंत पोहोचले. त्यांचं देखील करूया वेलकम. पहिला धक्का लागला टीम साई स्पोर्ट्स खारबावला. बाद होणारे फलंदाज होते करण पाटील, ज्यांच्या बॅटमधनं चौकार आला आणि त्यानंतर वापसी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते गोलंदाज उज्ज्वल गुरवच्या माध्यमातून. ओमकार, मेरा मानना है कि मैच बहुत ही कट टू कट जाएगा. व्यासपीठ सध्या तुम्ही पाहता जिथे असंख्य संख्येनं जर आतापर्यंत आपण वेळ पाहिली तर 1:28 आणि मॅन पॉवर कशी असावी हे सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर नेहमी सांगत आलं. जेवण जोडीच्या पाठीशी नेहमीच असतं, मग रात्र असू दे, सकाळ असू दे, संध्याकाळ असू दे, कारण त्यांना माहिती आहे गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण निलेशजी पाटील आणि सुखेशदा डाकी आणि त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली क्रिकेट टुर्नामेंट आपल्यासमोर रंगती आहे. केतन, समय में सहयोग करना है प्लीज. आणि 30 मिनिटात उज्ज्वल तुमच्यासाठी ही सूचना. त्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं ही टाकायची आहेत. नवीन फलंदाज आला नंबर 3 वरती पराग वतारी. हे आमचं कॉम्बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतं. मी स्वतः ओमकार, माझ्यासोबत 3 अल्पेश गायकवाड, दुसऱ्या बाजूला वॉइस ऑफ ठाणे हँडसम सिद्धिक भावे. धन्यवाद ओमकार. झूठ बातें की जानी चाहिए, लेकिन ऐसा झूठ नहीं बोलने चाहिए जो किसको साफ नजर आए. बहरहाल उज्ज्वल मुड़ते हुए इस मरतबा लॉन्ग वे शफल करके खेलने की कोशिश की थी पराग वतारी ने. देखिए, बॉलिंग का यूनिट है वडूनगर के पास और बल्लेबाजी का यूनिट है साइंस खारबाव के पास. अगदी बरोबर उल्लेख केलात. मजा आला मॅचला. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए उज्ज्वल लंबे रन अप से. आज शेनवान हमारे बीच में नहीं रहे. 708 विकेटें टेस्ट में ली थी. गति परिवर्तन, लेकिन चले गए दूसरे मोहल्ले में वाइट. शिनवॉन, भारतरत्न सचिन यांच्यामध्ये नेहमीच फार मोठं बाटल रंगायचं ज्यावेळी ते क्रिकेटच्या मैदानावरती एकमेकांसमोर यायचे. आणि आज मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातला एक असा चेहरा भावेसर आपण गमावला की एकदा का लेग ब्रेक बॉल पडला की विकेटवरती त्या गोलंदाजाची आठवण ही आल्याशिवाय राहत नाही. स्पिन के जादूगर थे और गूगली का मिश्रण बहुत अच्छा करते थे. बहरहाल देखना है उज्ज्वल गुरु. स्विच हिट किया है, कमाल का शॉट, 4 रन. गोली की रफ्तार में गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. आणि या चौकारानं आता खारबाव देखील पलटवार भावेसर करतीये. उज्ज्वलने एक विकेट घेतली आहे करण पाटीलची. पराग वतारीने आता त्याला दिलं प्रत्युत्तर. चौकारानं धावफलकावरती धावायत 9 आणि या मॅचमध्ये बनवायचे 76. अर्धशतक आलं. केतन पाटीलच्या बॅटमधनं तर एक सरप्राईज गिफ्ट होतं वाढदिवसानिमित्त. आता पाहिजे टीम वडूनगरचे गोलंदाज त्याला वाढदिवसाची भेट विक्ट्रीनं देत आहेत का, की खारबाव पुन्हा एकदा जसं तुम्ही म्हणाला की मॅच बाकी आहे तो पलटवार खारबाव करतीये. एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ. उज्ज्वल वतारी को बाल बच गए. स्वीप करना चाहते थे, गेंद विकेटों के ऊपर से चली गई कॉरिडोर से विकेट कीपर के पास. गजब का क्रिकेट चल रहा है. पहला चौका, दूसरा विकेट, फिर चौका, फिर डॉट गेंद. उज्ज्वल राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद, टर्न कर दिया गेंद को, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग पर, दूसरे की कॉल, रॉन्ग एंड थ्रो, 2 रन पूरे. अगदी फ्रेममध्ये देखील नव्हते फलंदाज. जर डायरेक्ट हिट होतं किंवा बॉल कॅरी होतं तर धोका होता. आणि सध्या आकड्यांचा खेळ सध्या स्क्रीनवरती भावे सर. खासदार मंत्री साहब को इस वक्त नीलेश पाटिल कारिवली ने युवा नेता शुभकामनाएं दी है.
ये तमाम शुभकामनाएं हम जब एवन जोड़ी की तरफ से जो वेरीफाई रहेंगी वहीं दी जाएंगी। 11 रन, 1 विकेट, 1 ओवर, 1-1-1-1। बचे हुए 5 ओवर में यहाँ से जीतने के लिए जो रन है वो चाहिए मिनिस्टर ऑफ स्टेट इन द मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज ऑफ इंडिया कपिलजी पाळल साहेबांचा वाढदिवस आणि साहेबांना देऊया वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। 5 मार्च 1961 ला अंजूर या ठिकाणी साहेबांचा जन्म झाला। BNN कॉलेज 1985 आणि त्यानंतर मेंबर ऑफ द लोकसभा सिन्स 2014। 2014 ला खासदार नक्कीच या पदाची शपथविधी शपथविधी पूर्ण झाली आणि तदनंतर आपण पाहिलं तर त्यांच्या कार्याची दखल दिल्ली दरबारी देखील घेतली गेली आणि तदनंतर केंद्रीय पंचायत राज मंत्री हे पद साहेबांना मिळालं आणि अग्री समाजाला मानाचा तुराच्या नावानं मिळवून दिला। आज त्या आपल्या स्वाभिमानाचा आपल्या सन्मानाचा वाढदिवस, त्यांना लक्ष शुभेच्छा एवं जोडीकडनं। गिरीश पाटिल इस मर्तबा देखना है नो बॉल, कहानी में ट्विस्ट। ये क्रिकेट है, इसलिए क्रिकेट को ग्लोरियस अनसर्टेनिटी गेम कहा गया है। क्या रन बैट्समैन दौड़े थे? एक ही रन स्कोर में आता हुआ 12 रन। गजब की अंपायरिंग अजीम अब्दुल्ले की। ओवर स्टेपिंग, फ्रीट, अंपायर के लिए भी तालियां होना चाहिए। हुक कर दिया है, 6 रन दूर कहीं तारामंडल में गेंद चली गई है प्रणय के बल्ले से। अगदी लगान सिनेमा भावे सर जर तुम्ही पाहिला ना, जशी आमिर खानच्या टीमला 1 बॉल 7 रनची गरज होती, लगान माफ करण्यासाठी अंपायरचा आवाज आला नो बॉल आणि तदनंतर जो जल्लोष षटकार आल्यानंतर आमिर आणि त्याच्या टीमने केला। सध्या खारबाव अगदी लगान स्टाईल जल्लोष करतात त्यांच्या पाठीराखे आणि हा षटकार लगेच जले पे नमक आता प्रणय पाटिल ने दिला। देखिए प्रणय पाटिल इस सीजन में बहुत अच्छे टच में है। सिटी क्रिकेट में भी 2 अर्धशतक लगाए, ग्रामीण में भी लगाए हैं। अगर ये मैच वडूनगर को जीतना है तो पढ़ने को आउट करना होगा और जीतना है साइंस को तो पढ़ने को रुकना होगा। अगदी बरोबर है, जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है। मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी। मशहूर शायर शकील आजमी का शेर है, भविष्य तुमच्या मेमरीमध्ये एखादा 256 जीबीचा पेनड्राइव आहे का, हा प्रश्न पडतो। गिरीश इस मर्तबा पुल कर दिया है, पीछे खिलाड़ी हैं सबसे अच्छे खिलाड़ी तालुका क्रिकेट के केतन पाटिल। तर एक रिक्वेस्ट आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये जे प्रेक्षक आहेत टीम खारबावचे समोर त्या एरियामध्ये कोणताही फिल्डर असू दे, कृपया करून त्याला त्रास होईल असं काही करू नका। त्याच्याकडे बॉल आल्यानंतर आणि ज्या ठिकाणी खारबावचे प्रेक्षक आणि वडूनवगरचे प्रेक्षक आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे, ज्यावेळी बॉल रिलीज होतोय त्यावेळी कृपया करून टाळ्यांचा आवाज करू नका आणि मोबाईलची जी फ्लॅशलाईट आहे अंपायर थांबायचं अजीम अब्दुल्ले सर, यस त्या लगेच बंद करायच्यात। जी कार पार्क होतीये मागे ती जाऊ द्या 1 मिनिट। पीछे से कारें आ रही है, खेल की शुरुआत करना है। गिरीश राइट आर्म ओवर द विकेट आते हुए लंबे रनअप से अच्छी गेंद वाइड यॉर्कर, रन लेना चाहते थे, ओवर थ्रो हुआ है, 1 रन बनता हुआ स्कोर में। इस तरह के रन वडूनगर को बचाने होंगे। अगदी लढाई फार मोठी आहे, वडूनगर खारबाव अगदी अंजूर फाटा एकदा का आपण क्रॉस केला ना त्या विभागामध्ये अनेक मोठ्या टीम्स आहेत
त्यापैकीच्या दोन टीममध्ये ना एक काटेकी टक्कर भावेसर पाहायला मिळतीये. रंगणार हा सामना ना भावेसर. जर प्रणय शेवटपर्यंत थांबला तर एकतर्फा होईल आणि जर त्याची विकेट्स लवकर आली तर मात्र या मॅचमध्ये फाइट बॅक वडू नवघर जरूर करू शकतीये. बाहुबली बैट्समैन सूरज पाटिल डगआउट में इंतजार कर रहे हैं. राइट आर्म ओवर द विकेट आते हुए बढ़िया वापसी. क्या बॉलिंग कर रहे हैं अब यहाँ पर गिरीश. लगातार बैट्समैन को फॉलो करके गेंदबाजी कर रहे हैं. देखिए अंपायर को कोई भी प्लीज, अंपायर बिल्कुल न्यूट्रल और प्रोफेशनल है. आप बिन फिक्र खेलिए. अंपायर ये बताइए क्या गेंद बल्ले को लगी या लेग बाय था? लेग बाय. अजीम अब्दुल्ले भी जब वाइड देते हैं तो एक अजब ही समा आ जाता है, मानो मोहब्बतों के शाहरुख खान बाहों को खोल रहे हो. नेक टू नेट फाइट, कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं. गिरीश स्विच हिट किया है, पीछे खिलाड़ी नहीं है, नहीं पहुंच पाएंगे और गेंद भी बाहर और खिलाड़ी भी बाहर. 4 रन. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. जर आपण पाहिले तर शेवटपर्यंत प्रयत्न करत असताना घनश्याम त्याच्या प्रयत्नांना देखील एक सलाम हॅट्स ऑफ द्यायलाच हवा. लास्ट मोमेंटपर्यंत प्रयत्न सुरू होते. निकोलस पुरननं IPL फॉर्मॅटमध्ये घेतलेली कॅच ती देखील अशीच काही होती आणि हे प्रयत्न देखील त्याच दर्जाचे पाहायला मिळाले. टीमची टोटल चौकारांना फ्लॅ होती आहे 25 आणि पॉवर प्लेमधला आता अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक आहे आणि सामना करणारा त्या ठिकाणी फलंदाज ज्यांना एका बाजूनं प्रणयवरचा दबाव कमी केला आणि त्याचं नाव पराग वतारी. देखिए कहीं ना कहीं दिनेश चौगले की अब चिंताएं बढ़ रही है क्योंकि ये जोड़ी को तोड़ने के लिए जतन कर रहे हैं, लेकिन अभी भी बॉडी लैंग्वेज बिल्कुल पॉजिटिव है वडू नवघर का. स्लॉग स्वीप, गेंद स्क्वायर लेग पर 6 रन. महाराष्ट्रात वाजलाय डंका, आता कपिल पाटील साहेबांचा. दी परागला प्रमोट केला नंबर 3 वरती आणि आता तो सांगतोय खरबा वासियांना जीवन की सबसे बड़ी खुशी उस काम को करने में जिसे लोग कहते हैं तुम नहीं कर पाओगे. आणि इथे खरं तर त्याला डगआउटमधनं हा मेसेज असावा की तुला सिंगल डबलनं सुरुवात करायची आहे, प्रणयला स्ट्रायकर एंडला आणायचं आहे. मग तर तो आता सांगतोय एका बाजूला प्रणय तर दुसऱ्या बाजूला त्याचा आरसा पराग वतारी. आणि फास्ट सुंदर बॅटिंग या ठिकाणी गिरीश पाटीलचं षटक जे सुरुवातीला सुंदर होतं आता महागडं ठरलंय. 19 धावा आले, 2 षटकांमध्ये रन्स आपण पाहताय. 31 धावफलकावरती बनवायच्या त्या मॅचमध्ये धावा 76 म्हणजे जिंकण्यासाठी 24 बॉल आणि रन्स या ठिकाणी अजूनही आवश्यक आहेत. त्या आपण पाहताय. टीम मीटिंग जास्त नको लक्ष सुद्धा दिनेश आता या गोष्टीकडे. यस अंपायर वॉर्न कर रहे हैं समय के लिए प्लीज. दिनेश चौगले केतन आपको तुरंत ही फील्ड से जाना है. ओमकार शेट्टे जबरदस्त शायरी करते हैं. हमारे जैसे किसी की उड़ान थोड़ी है, जहाँ हम हैं वहाँ आसमान थोड़ी है और फ़कत खुलूस का धागा है. जिंदगी अपनी बिखरते टूटते रिश्तों में जान थोड़ी है. अरे हमारा प्यार महकता है उसकी सांसों में, बदन में उसके कोई जाफरान थोड़ी है. अब की बात ही कुछ अलग आहे. तुमच्या समोर कॉमेंट्री करणं ऑलवेज डिफिकल्ट असतं. भिवंडीकर तुम्हाला 27 वर्ष झेलत आलेत. खरं तर त्यांना सलाम आहे कारण या सगळ्यांना आहे ना तुम्ही एका धाग्यामध्ये गुंफून ठेवलं आणि त्या धाग्याचं नाव आहे भावेसर क्रिकेटमधलं समालोचन. ग्रेट जॉब. आणि खरंच कौतुक व्हायलाच हवं या माणसाचं कारण समालोचन क्षेत्रातील हा एक फार मोठा एक असा माणूस आहे. मी म्हणेल की याच्यावरती रिसर्च व्हायलाच हवे की हा माणूस एवढ्या सगळ्या शायरीज एवढी सगळी शार्प मेमरी कुठून आणतो. मी भावेसर फर्स्ट टाईम तुम्हाला अगदी बी फ्रँक सांगेल पहिल्यांदा ऐकलं होतं भिवंडीला अशीच एक क्रिकेट टुर्नामेंट सुरू होती. आय थिंक KPL जी फार मोठी क्रिकेट स्पर्धा असते त्या टुर्नामेंटमध्ये. आणि त्यावेळी ज्या हिस्ट्री सगळे रेकॉर्ड आम्ही ऐकले त्यावेळी खरं तर निलेश म्हात्रे खेळायचे. आम्ही त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी याच मैदानावरती आलो होतो आणि 2014चा तो किस्सा होता. 2013 का KPL हुआ था वो. राइट आर्म ओवर द विकेट. उज्जवल को कंटिन्यू रखा गया है, मरता क्या ना करता, क्योंकि यहाँ से विकेट चाहिए वडू नवघर को और फ्रंट उनके फ्रंट लाइन गेंदबाज उज्जवल कंटिन्यू.
बचे हुए 4 ओवर में इक्वेशन क्या है? 45 चाहिए। ओमकार शेट्टी के साथ भी कमेंट्री करने का अलग ही मजा रहता है। बहुत मात्र आता या मॅच मध्ये ना वडू नवघरला एक म्हणावं लागेल, मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जितना फिक्स हो. गोलंदाज तयार आहे ओव्हर द विकेट आणि हा बॉल जातोय या ठिकाणी निर्धाव. आणि आता वडू नवघर या डॉट बॉल नंतर नक्कीच सांगती है क्योंकि जीतने का मजा तभी आता जब हारने का रिस्क जीतने से बहुत ज़्यादा हो. आणि या मॅच मध्ये धोका वडू नवघरला, दुसऱ्या बाजूला खारबावला. रंगेली मैच, पैसा वसूल मुकाबला. देखिए बहुत खूबसूरत गेंद से बीट किया वहाँ पे प्रणय पाटिल को उज्जवल गुरु ने। लंबे रनअप से गेंदबाजी कर रहे हैं। दुनिया की क्रिकेट में बॉब विलिस सबसे लंबा रनअप लेते थे। फुल टॉस गेंद, फेंक दिया गेंद को स्क्वायर लेग पर, 6 रन। ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. प्रणय पाटिल को ये गेंद आप नहीं कर सकते, मानो अपने पैरों पे कुल्हाड़ी मारना है। अगदी हा त्याचा सिग्नेचर शॉट आहे. म्हणजे जर तुमचं बँकमध्ये अकाउंट आहे, तुम्हाला चेकच्या माध्यमातून विड्रॉल्स हवेत, तर सिग्नेचर जशी इम्पॉर्टंट आहे जी तुमची आयडेंटिटी असते. आणि अगदी इथे ती आयडेंटिटी होती. हा फटका प्रणय पाटीलची आणि त्याच्या बॅटमधून आला हा षटकार. सो पहिला बॉल तुम्ही बीट करता एक आय सेटअप बॅटरला लेंथवरनं आउट स्विंगर टाकत असताना, तर दुसरा बॉल फुल टॉस टाकण्याचे राईट्स तुमचा कॅप्टन तुम्हाला मोहीस देत नाही. त्यामुळे कमबॅक करावं लागेल. गोलंदाज उज्ज्वल गुरवला. केतन पाटिल ने आकर कुछ कान मंत्र दिए। एक बात है कि प्रणय पाटिल पिछले 3-4 सालों से वाकई में सुभाष धुमाल ने उन्हें सही नाम दिया है, वंडर बॉय ऑफ खारबाऊ। व्हाट अ प्लेयर इज। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए फिर से तान दिया आसमान में, पीछे खिलाड़ी है केतन, कहाँ छूटते हैं इनसे कैच। जंगल में शिकार शेर से कम छूटते हैं और केतन से कैच कम। आउट हो गए प्रणय पाटिल। निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. न्यू बॅटर थोडंसं लवकर पाठवायचं मैदानाच्या आत. मागच्याच बॉलवरती षटकार आला आणि तदनंतर उज्ज्वल गुरवनं केली है वापसी. लाखों ठोकरों के बाद भी मैं संभलता रहूंगा, गिरकर फिर से उठूंगा और चलता रहूंगा. कारण वडू नवघर गावाचा विश्वास त्याच्या खांद्यावरती आहे. 21 बॉल 39 धावेची गरज आणि अगदी हुशारत खारबावचे कॅप्टन. अगदी या ठिकाणी ना सूरज की अक्षय हा फार मोठा क्वेश्चन होता आणि प्रमोट केलं अक्षयला, कारण त्यांना माहिती आहे परागनं आणि प्रणयनं सुरुवात करून दिली आहे. मॅच आता त्या कंडिशन्सला आहे की रन रेट अगदी 12 पेक्षा थोडंसं अगदी समान पाहायला मिळतं आहे. कधीही मॅचला कलाटणी येऊ शकते आणि अक्षय देखील या कंडिशन्समधला एक चांगला फलंदाज आहे. आणि नंबर 4 वरती अक्षय पाटील तो देखील इन्फॉर्म आहे. देखिए एक रीज़न है गौरव, उज्ज्वल गौरव गेंदबाजी कर रहे हैं तो सूरज पाटिल को बचा के रखना चाहिए खारबाऊ. अगदी इथे डोकं आता जे आपण म्हणालो ना की केतननं चर्चा केली, छत्री आणि डोकं ह्या दोन्ही गोष्टी तेव्हाच खुलतात ज्यावेळी त्यांची गरज फारशी मोठी असते. आणि पाऊस आला की आपण छत्री खोलतो आणि क्रिकेटच्या मैदानावरती षटकार आला की आपण टीम मीटिंग कॉल करतो. अगदी ती टीम कॉन्फरन्स झाली केतन, दिनेश आणि उज्ज्वलमध्ये. त्याचा रिझल्ट आला प्रणयची विकेट. उज्ज्वल ओ इस मरतबा इम्प्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे, वतारी चूक कर खेले थे वहाँ पर। देखना है क्या कुछ डॉट गेंद है वहाँ पर। अभी तक एक रिव्यू है, चाहे तो आप बीमर के लिए ले, चाहे तो आप रनआउट के लिए ले, चाहे तो आप LBW DRS के लिए ले, और चाहे तो आप घर भी ले जाए. आजकल स्मार्ट कमेंट्री कर रहे हैं. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए उज्ज्वल इस मरतबा इनसाइड आउट खेला है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है और गेंद एक्स्ट्रा कवर में 4 रन. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. थँक्यू डीजे.
आता मैदानावरती सध्या धुमाकूळ गाजवतोय वतारी पराग आणि पाहायला विसरू नका पुढच्या मॅच मध्ये उतरणार बिग बर्ड ऑफ राहणार माळी चिराग. लेकिन नहीं भूल सकते इस सीजन में परफॉर्मेंस दीपक मडवी का, अर्धशतक जड़ चुके हैं. हॅट्स ऑफ त्या लेजंडला. फिर आगे बढ़े, गेंद की लंबाई को खींचा, बढ़िया वापसी. लग रहा है कि ये मुकाबला बहुत ही कट टू कट जाएगा. 3 ओवर में 41 में 3 ओवर में 35 चाहिए. व्हाट अ मैच. मैच बहुत ही गर्म हो चुका है. और आइए माइक्रोफोन पर कमेंट्री दुनिया का हसीन चेहरा ओमकार शेट्टे. चेक दरम्यान कुमार पाटील साहेबांचे परम मित्र आमच्या व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. महेश चौगुले साहेब आणि नरेंद्र पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचं कुमार पाटील साहेबांच्या या दोन्ही मित्रांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स गतवर्षीचं जे खासदार चषक झालं त्यावेळी अतिशय सुंदर बासरी धूनच्या माध्यमातून साहेबांना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आज देखील स्वर्गंगा मंडप डेकोरेशन माध्यमातून आपल्या कॉमेंट्री बॉक्सकडनं, आपल्या लाईव्ह टीमकडनं, आपल्या सिद्धिविनायक क्रिकेट क्लबकडनं, भिवंडीच्या तमाम प्रेक्षक राजांकडनं, A1 जोडीकडनं भिवंडीच्या राजाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. थोडा वेळ जास्त जातो, लक्ष सुद्धा यानंतर 2 सामने बाकी आहेत. काल 6:15 शेवटचा बॉल पडला आणि पहिला बॉल पडला अवघ्या 5.5 तासांनी, म्हणजेच 11:10. उद्या देखील आपण शेड्यूल बरोबर 10ला सुरू करतोय आणि उद्याचं शेड्यूल काही क्षणात आपल्यापर्यंत येऊ द्या. पहिली मॅच लाखिवली आणि त्यांच्या विरुद्ध गोटेगर बी मध्ये बरोबर 9 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. टीम लाखिवली आणि गोटेगर ब या संघांकडे लक्ष सुद्धा. आणि निलेश दादा आता आमच्यासोबत जॉईन झालेत. निलेश दादांसोबत देखील आपण थोडीशी चर्चा आज नक्कीच करू कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून, कारण दादा रोज आपल्यासोबत असतात. कालच्या रात्रीमध्ये तर A1 जोडीनं रेकॉर्ड ब्रेक केला, अभिनंदन. 78,500 आणि जो रेकॉर्ड आहे खरं तर रेस्ट ऑफ इंडिया आणि बेस्ट ऑफ रायगड यांच्यामध्ये झाला. तो रेकॉर्ड ना आपण फक्त 2 जिल्ह्यांमध्ये तोडला, कारण रेस्ट ऑफ इंडिया 35 जिल्ह्यातनं 11 खेळाडू सिलेक्ट झाले होते रायगडच्या विरुद्ध. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र ठाणे आणि रायगड या 2 जिल्ह्यांमधलं क्रिकेटचं क्रेज काय ते GTCच्या माध्यमातून आपण पाहिलं. 78,500 प्रेक्षक आपण पाहिले होते आणि कालच्या पूर्ण दिवस रात्रीमध्ये तब्बल 10 लाख लोकांनी स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहिली. षटक संपन्न झाली. 3 जाऊया चालू सामन्याकडे. 41ला विकेट 2 मैदानात बाहेर झालेत फलंदाज करण आणि त्यानंतर प्रणय पाटील आणि आता पराग वतारी आणि त्याच्या सोबतीनं अक्षप पाटील नुकताच स्ट्रायकर एंडला आलाय. पहिला बॉलचा सामना तो करेल. ओव्हर नंबर 4 आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाज धीरज धुमाळे. सुभाष धुमाळ कॉम्बॉक्स मध्ये यायचं. A1 जोडीचे शिलेदार निलेश दादा आपल्याला कॉल करतात. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी धावावेत 35. पहिलाच बॉल इन दी एअर, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, इन फॉर्म. अक्षय पाटील ने ठोकलाय एक दमदार केंद्रीय पंचायत राजमंत्री षटकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. षटकाराच्या मदतीनं धावफलक स्कोरकार्ड वरती फ्लॅग होत असताना 47 3.1 षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर अझीम अब्दुल्ले यांनी जे काही डिसिजन दिलेत ना या स्पर्धेमध्ये ते खरं तर कौतुकास्पद आणि त्यांना साथ देतात सध्या ऑन फील्ड अंपायर मैदानाच्या आत जे स्क्वेअर लेगला संदेश किस्मतराव त्यांचं देखील कौतुक. मॅच रेफरी आमच्या सोबतीने आहेत. टप्पा पडल्यानंतर बीट केलं धीरज धुमाळेनं. धीरज धुमाळे कसा गोलंदाज जो ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील तितकंच चांगली कामगिरी करतो, सिटी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये देखील तितकंच मोठं योगदान आहे. आणि सिटी क्रिकेट जर आपण त्याचं पाहिलं तर अगेन जी टीम आहे साईश खारबाव त्या संघासाठीच तो खेळतो.
पहिला सामना बरोबर 9 वाजता लाखिवली विरुद्ध गोटेगर ब या दोन संघांमध्ये होईल. लक्ष सुद्धा दोन्ही टीमचं वेळेवरती पोचायचं. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खडे खडे हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल पूल डिलायशियस वंडरफुल सिक्सर नंबर 2 अक्षय पाटीलच्या बॅट मधून. घेतलाय वसा समाज कार्याचा. समाज कार्य फार मोठं राहिलं आणि अगदी जनतेचा आशीर्वाद त्या व्यक्तिमत्वाला मिळाला आणि आज त्याच व्यक्तिमत्वाचा वाढदिवस. केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिलजी पाटील साहेबांना एवन जोडीकडनं वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य साहेब लावो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता, रायगडाची भव्यता आणि सह्याद्रीची उंची तुमच्या कर्तृत्वाला आणि तुमच्या आयुष्याला लाभो हीच आई जगदंबेचरणी आणि मा भवानी चरणी प्रार्थना. बॅक टू बॅक 2 षटकार. टीमची टोटल 53. अक्षयला पाठवलं आणि अक्षयनं दोन्ही चेंडूंना पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. मागच्या 3 बॉलमध्ये आलेत 12. चांगली बॅटिंग करते टीम. साईश खारबाव, संदेश बोर फार खुश आहेत. जावयात याच गावचे. आणि हा चेंडू जाईल इथनं डॉट. निदाव चेंडूची सांगता होत असताना आणि धावफलक स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे 53. मजा येईल या मॅचला. अजूनही मॅच संपली नाही आहे. दिनेश चौगुले एक असा खेळाडू शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत लढणं ही टीम वडू नवघर सोडत नाही. जिद्दी क्रिकेट आहे. आजही एक मॅच मला आठवते. या बॉल नंतर ती चर्चा करू. बॉल मिड विकेटला फिल्डर कॅच ड्रॉप. कॅच की मॅच, मॅच की कॅच. षटकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक 59. आता हा झेल सुटलाय की सामना. मी त्या मॅचची आठवण करून देत होतो. स्वर्गीय कुंतीबाई चषक निलेशदा जोशी यांच्या आईच्या नावानं जी क्रिकेट टुर्नामेंट होते वडू नवघरला आणि त्या स्पर्धेमध्ये 24 बॉल 24 धावा या संघानं रोखल्या होत्या आणि चॅम्पियन झाली होती टीम आई देवी वडू नवघर. आता या मॅचमध्ये त्यांना आशीर्वाद गरजेचा आहे कारण आता कॅचेस ड्रॉप होतात आणि झेल सुटतात. आणि भावे सर म्हणाले की वाढदिवस खराब जातो. अर्धशतक आलं केतनच्या बॅटमधनं आणि विजयाचा आस्वाद मिळेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉंगॉनला बड्डे बॉय केतन पाटीलला तुम्ही पाहिला क्षेत्ररक्षण करत असताना. केतन पाटीलनं मला आठवतं ज्यावेळी बालाजी चषक झाला भावेश पवारचा टिपलेला झेल आजही जाऊन तुम्ही यूट्यूब किंवा इंस्टाग्राम सोशल मीडियावरती ती व्हिडिओ पाहिली ना तर पाहता क्षणी तुम्ही म्हणाल की हा ऑन फील्डचा चीता वडू नवघरचा आणि भिवंडीमधील वन ऑफ द बास्ट फिल्डर. आणि 12 बॉल 16 रनची गरज आहे या मॅचमध्ये. सुरतचं येणं बाकी आहे. फलंदाजीसाठी मैदानाच्या आत अक्षय अगदी धमाकेदार बॅटिंग करतोय. सामना केलाय त्यानं 6 बॉलचा रन्स बनवलेत 19. उर्वरित 12 बॉल 16 रनची गरज. लक्ष सुद्धा चिराग माई हा सामना जसा फिनिश होईल फक्त 1.5 मिनिट तुमच्याकडे असेल आणि त्या 1.5 मिनिटाच्या आत तुम्हाला मैदानावरती उतरायचं आहे आणि टीम स्वयंभू पायगाव हर्ट ऑफ भिवंडी क्रिकेट दीपक मडवी त्यांची टीम क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर कॉम्बॉक्सच्या अगदी समोर येऊन थांबा. टीम स्वयंभू पायगाव इथनंच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पटकन जाऊ शकाल जेणेकरून डगआउटमधनं सलामीची जोडी देखील लवकर येईल आणि तदनंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. ठाणे बेल्टमधली एक अशी टीम एक असं नाव मैदानावरती आलं ज्या नावानं ना रेकॉर्ड केला नाही मग रेकॉर्ड करणाऱ्यांपेक्षा एक मोठ्या यादीमध्ये जाऊन तो पोहोचला आणि ते नाव होतं अर्थातच पंकज गोंधळे. 5 बॉल 5 षटकार मारल्यानंतर एखाद्या बॉलरची कारकीर्द खराब होऊ नये हे एक लेजंड प्लेयर्सपेक्षा दुसरा कोणता खेळाडू जाणू शकतो आणि तो कारनामा त्याने या विकेटवरती केला आणि सलामा त्याच्या त्या कर्तृत्वाला ती रन मशीन इन ॲक्शन असेल. नंदू पाडल केतन आणि वाघबीड म्हटलं की ठाणे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मेघादादा गोंधे त्यांचा संघ इन ॲक्शन असेल आणि त्यांना फाईट करेल दिनेशजी रामन पाटील साहेबांची टीम. गावदेवी क्रिकेट क्लब खाडी विशाल सूरज अनिकेत करण निगुकर केतन त्यांचा संघ म्हणजे डोंबिवली विरुद्ध ठाणे अशी एक पारंपरिक लढाई पाहायला मिळेल. पहिला बॉल निर्धाव आला
आणि सुरुवात तर चांगली केली आहे गोलंदाजी करताना राजा पाटील या गोलंदाजानं. राजा जरी ते चांगली कामगिरी करते तर वाजवेल बाजा विजयाचा टीम आई देवी वडूनवघर. लाईन चेक करावी लागेल. यस, ऑफ स्टिकचा हा बॉल बाहेर आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपानं एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळती आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलक स्कोरकार्डवरती जर आपण पाहिलं ते जाऊन पोहोचलं 61. अजूनही इथनं प्रवास बाकी आहे. येणारे चेंडू 11 आणि धावा करायच्यात त्या म्हणजे 15. 11 चेंडू 15 धावा. या षटकामध्ये जर 6 पेक्षा कमी धावा 7 पेक्षा कमी धावा खर्च झाल्या तर शेवटच्या षटकामध्ये संधी मिळू शकते आहे. इथे जर 10 ते 11 आल्या तर समीकरण सोपं होईल. बॉल तयार. खोलवा टप्प्याचा बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. साईश खारबाव अशा रात्रीच्या वेळी 76 रनचं टार्गेट आणि अगदी सहज विजयाच्या जवळ आली आहे. आणि म्हणून तर म्हणतो ना प्रतिस्पर्धी संघाला विजयाची हवा देखील न लागू देणारं गाव त्याचं नाव साईश खारबाव. वॉट अ बॅटिंग. हल्ला बोल करत असताना ही टीम या मैदानावरती तुटून पडली आहे. आधी प्रणय, तदनंतर पराग वतारी, तदनंतर अक्षय कुमार नाही पण अक्षय पाटील तो देखील सरळ साधा नाही आहे. खतरो का खिलाडी. अगदी तीच बॅटिंग त्यानं केली. 65 धावा धावफलकावर 11 अजून बाकी आहेत. ओव्हर द लॉंग ऑन या चमचमत्या ट्रॉफीवरती आणि जी तब्बल 6.5 ते 7 लाखाची कार एवन जोडीने आणली आहे तिच्यावरती देखील माझी नजर आहे. साईश खारबावचा हा फलंदाज अक्षय पाटील सांगत असताना ठोकलाय एक दर्जेदार षटकार. व्हॉट अ शॉट. आणि षटकाराच्या मदतीनं मॅच ओपन 71 रन. कदाचित आता मॅचचा रिझल्ट आपल्या समोर आलाय. 5 ओव्हरमध्ये 76 चेस होताना आपण पाहतोय की काय. आई देवी वडूनवघर एक कॅच तुम्ही सोडली. एक कॅच मोमेंट शिफ्ट झाला तिथे मॅच ना कमीत कमी 12 बॉल 23 ते 24 पाहायला मिळाली असती आणि विकेट देखील गेली असती. सूरजला यावंच लागलं असतं. किती वेळ स्वतःला वाचून ठेवलं असतं. आणि अशा कंडिशन्सला झेल सुटले. हार्ड लक टफ लक. इथनं जर मॅच जिंकायची आहे तर फक्त आणि फक्त मॅजिक एक चमत्कार करावा लागेल गोलंदाजांना आई देवी वडूनवघरच्या. मिळाली सिंगल. अक्षय पाटीलची इंडिव्हिज्युअल बॅटिंग 10 बॉल 30. पराग वतरीनं केल्या 10 बॉल 21. प्रणय बाद झाले. त्यांनी बनवल्या होत्या सलामीला आल्यानंतर धावा 7 बॉलमध्ये 13. आणि नशीब देखील अशा ठिकाणी फसलं की ज्या ठिकाणी प्रणयची विकेट मिळाली होती नेमकी तोच बॉल नो आला. बॉल तयार. फटका सुंदर आहे. चेस फार मोठं असेल. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. डीपमध्ये कव्हर्सला थोडासा वेळ लागला तोपर्यंत मिळालेत रन्स 2. कुमारदादा पाटील आता पोहोचलेत कारण आज अर्णवचा बड्डे होता. फार मोठी मित्रपरिवार आणि त्यांचा पाहुणचार सगळं झाल्यानंतर फायनली ते आलेत आणि अर्णवला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण नक्कीच देऊ. अगदी वडिलांसारख्या शांत स्वभावाचा तो इन फ्युचर व्हावा. त्यांना देखील अगदी आपल्या काकांप्रमाणे फार मोठं नाव कमवावं या सगळ्या शुभेच्छा कुमारदादा अर्णवला. 74 लॉस ऑफ 2. 7 बॉल 2 रनची गरज आहे. 7 बॉल 2 रन. डावा स्टिकच्या कदाचित बाहेर आहे का नाही अंपायरचा कोणताही इशारा नाही आहे म्हणजे चेंडू अगदी ऑफ स्टिकच्या आतून गेलाय असंच म्हणावं लागेल. या पाहूया रिप्ले. टीम GTC आपल्याला दाखवतीये. ला विकेट गेले 2 आणि एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावा आवश्यक आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 2. कदाचित आपण असं म्हणू शकतो की थोडासा जास्त वेळ लागला हा सामना जिंकताना साईश खारबावला कारण या षटकामध्ये मॅचचा रिझल्ट यायला हवा होता कारण ज्या अनुषंगानं फलंदाजी होत होती पराग वतारी आणि अक्षय पाटीलकडनं मग आता इथनं मॅच संपली नाही आहे. 6 बॉल रन्स करायचे 2. एक असा बॉलर शोधावा लागेल टीम आई देवी वडूनवघरला जो इथनं सामना जिंकून देईल की नाही ते त्यांना माहिती नाही पण या मॅचमध्ये ना कुठेतरी या रात्रीमध्ये घाम फोडेल साईश खारबावला. अगदी त्या बॉलर्सची गरज आहे. क्रिकेट
असे असंख्य सारे रेकॉर्ड आपण सातत्यानं पाहिलेत क्रिकेट विश्वामध्ये. 9 बॉलमध्ये 3 धावा डिफेंड होताना पाहिल्या. रजनी क्रिकेटला अगदी अशीच काही वेळ होती आणि संघ होता रायगडमधील तब्बल 13 ते 14 वर्ष अधिराज्य गाजवणारी टीम प्रेमनाथ 11 मुरबी. त्यानंतर आपण पाहिलं तर या मागच्या काही हंगामामध्ये नक्कीच फारसं चर्चेत ते नाव राहिलं नाही, कारण युनिटी फार मॅटर करते. क्षेत्र कोणतंही असो, एकता असेल, एकजूट असेल, तिथे विजय हा ठरलेला असतो. आणि सध्या आपण पाहिलं तर फारसे खेळाडू नक्कीच कमी दिसतात. त्यामुळे नक्कीच आपण पाहिलं तर विकी असेल, संकेत असेल, त्यांना जास्तीत जास्त तालुका क्रिकेटमध्ये आम्ही खेळताना पाहतो. आदर्श पनवेलसाठी संकेत असतील, फार मोठी कामगिरी त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिली आहे. अगदी विषय निघाला म्हणून नक्कीच त्या संघाची आठवण झाली. आणि 74ला विकेट गेली. 2 शेवटचं षटक या ठिकाणी बाकी आहे. पाहायचं आहे अंतिम ओव्हरमध्ये वापर या ठिकाणी करण्यात आला. गोलंदाज घनश्यामचा. घनश्याम म्हटलं तर अगदी भगवान श्रीकृष्णाच हे नाव. मेघश्याम, घनश्याम, जगद्गुरु या नावानं आपण ज्याला ओळखतो पूर्ण जगाला. तर पुरुषोत्तम स्टँडमध्ये स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स फास्ट पोचायचं आणि हा आलाय विजाचा फटका. चौकार जिंकलाय सामना. टीम्स ऐश खारबावनं त्यांचं करूयात आपण अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅचकडे आपण लगेचच वळणार आहोत. 78 धावा बनवलेत 5.1 षटकामध्ये. 76 चेस करायच्या होत्या, 2 धावा एक्स्ट्रा केल्या जशा ऑस्ट्रेलियन टीमने केल्या होत्या. 434 त्यांचं उत्तर देताना आफ्रिकेनं 437 केल्या मोठं चेस करताना. आणि हार्ड लक टीम आयदेवी वडून नवघर. खरंच भिवंडीमध्ये वाढदिवस असला ना तर कदाचित त्या प्लेयर्सला अर्धशतक मारून देखील विजय मिळत नसेल.